वारीच्या जेवणात सापडलं असं काही की 2000 वारकरी जागीच. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी घडलं नव्हतं अशी भयानक घटना घडलेली आहे. एका मुक्कामाच्या ठिकाणी एका दिंडीच्या जेवणाचा स्वयंपाक पूर्ण झाला होता. जेवण वाढायला पत्रावळ्या देण्यात आल्या होत्या. पत्रावळीवर 2000 वारकरी बसले होते. आता त्यांना जेवायला वाढलं गेलं आणि त्यानंतर जेवायला बसलेले 2000 वारकरी जागीच. तिथं जे घडलं त्याने सगळीकडे खळबळ उडाली. वारीतलं जेवण बऱ्याच वेळा ज्या वारीमधल्या दिंड्या असतात तर त्या दिंड्या घरूनच सगळं सामान त्यांनी आणलेलं असतं. सगळा शिदा आणलेला असतो. बऱ्याच वेळा थोडाफार भाजीपाला इकडून तिकडून घेतला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जेवण बनवण्यासाठी वारीतल्या महिला किंवा स्वतःचे जे पुरुष असतात ते हातानं बनवतच असतात. पण इथं कोणालाच कल्पना नव्हती की त्या जेवणामध्ये असं होईल. तर ती अशी भयानक घटना घडलेली आहे. खरं तर जेव्हापासून त्या मुक्कामामध्ये स्वयंपाक सुरू झाला होता तेव्हा त्या दिंडीच्या स्वयंपाकाच्या ठिकाणी एक व्यक्ती चक्रा मारताना दिसला. एक चपात्या करणाऱ्या महिलेला त्या व्यक्तीवर संशय देखील आला होता. ती महिला जेव्हा चपातीचं पीठ घ्यायला ट्रककडे गेली होती तेव्हा तो व्यक्ती ट्रकच्या बाजूला उभा राहून होता. काही वेळानंतर एक मोठा भांडा ज्यामध्ये भाजी उकळत होती तेव्हा तो व्यक्ती पुन्हा तिथं दिसला. त्या महिलेनं त्याला विचारलं काय पाहिजे असं म्हणल्यावर तो बाजूला निघून गेला. पण पुन्हा 15 मिनिटांनी तो तिथं आला. पण आता महिलेला संशय आला. तिनं सगळ्यांना सांगितलं देखील पण सगळे म्हणाले जाऊ द्या असेल कोणीतरी. पण जेव्हा सगळ्यांची जेवायची वेळ झाली, जेव्हा जेवायला वाढण्यात आलं तेव्हा 2000 वारकरी पत्रावळ्यावर बसले होते. तेव्हा जो प्रसंग घडला त्यानं सगळ्यांनाच हादरा दिला. अखेर जे व्हायचं होतं तेच झालं. त्या महिलेचं जर ऐकलं असतं तर असा प्रसंग घडला नसता. मग नेमकं काय घडलं वारीच्या जेवणात? त्या वारीच्या जेवणात असं काय सापडलं की ज्यामुळे 2000 वारकरी एक मोठा विषय तिथं त्या ठिकाणी व्हायरल झाला. चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. आषाढी वारी म्हटलं की लाखो वारकरी एका दिशेनं पंढरपूरच्या भेटीला त्या ठिकाणी जात असतात. पांडुरंगाच्या दर्शनासाठी ही वारी नियमितपणे काढली जाते. आता या वारीमध्ये हजारो दिंड्या असतात आणि या दिंड्यांमध्ये प्रत्येक दिंडीचं जेवण बनवण्यासाठी सगळा स्वयंपाक त्यांनी आणलेला असतो. आता खरं तर माऊलीची जी वारी आहे तर ती 8 जुलैला निघाली होती आणि त्या दिवसापासून आजपर्यंत अनेक गोष्टी या वारीमध्ये घडत होत्या. खरं तर या वारीच्या प्रवासातले 2 टप्पे पार पडले होते. 2 ते 3 दिवसांपूर्वी जेजुरीच्या विषयीवर एक दुर्दैवी घटना घडली होती जी सगळ्या महाराष्ट्रानं पाहिली. पण जेव्हा जेजुरी निघालेली ही वारी जेव्हा सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आली, साताऱ्यामध्ये 2 मुक्काम झाले असतील तेवढ्यात अक्षरशः एक धक्कादायक प्रसंग घडला. या वारीतील एका दिंडीसोबतच्या जेवणातला हा प्रसंग जेव्हा समोर आला तेव्हा अख्खा महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली. खरं तर जेव्हा एक रिंगण उभं देखील होतं त्या ठिकाणी पार पडलं. हे रिंगण पार पडलं. माऊलीच्या पादुकांचं निरास्नान देखील घडलं होतं. आता सगळं सुरळीत होईल असं सगळेजण विचार करत होते. वारकरी पुढे आले आणि एका दिंडीमध्ये जवळपास 2000हून अधिक वारकरी होते आणि ते थकून भागून विसावा घेत होते. मुक्कामाच्या वेळेस तिथं स्वयंपाकाची तयारी लवकरच सुरू झाली होती. आता खरं तर त्या मुक्कामाच्या ठिकाणी एका मोठ्या दिंडीच्या स्वयंपाकाचा तंबू ठोकण्यात आला होता. 2000 वारकऱ्यांचा स्वयंपाक करायचा म्हणजे त्यासाठी अनेक गोष्टी बनवल्या आल्या होत्या. भाजीपाला आणण्यात आला होता. वारीतले काही पुरुष आणि काही महिला स्वयंसेवक अत्यंत शुद्ध अंतःकरणानं भाजी चिरणं, मसाला एकत्र करणं आणि चपात्या लाटण्याच्या कामात व्यस्त होत्या. आता तिथे स्वयंपाक सुरू झाला पण तो स्वयंपाक दररोजच्या सारखाच होता. कुणालाच काही शंका घेण्याचं कारण नव्हतं. कारण की दररोज अशा पद्धतीनं स्वयंपाक व्हायचा आणि अशाच पद्धतीनं तो खाल्ला जायचा. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठलीही शंका घेण्याचा त्याच्यामध्ये विषय नव्हता. पण खरी शंका आली तेव्हा, कारण की हा प्रसंग जेवायला बसल्यावर होणार होता. पण त्याआधीच खरी शंका पहिल्यांदा आली होती जेव्हा आता स्वयंपाक सुरू झाल्यापासून त्या दिंडीच्या तंबूच्या बाहेर एक 22 ते 25 वर्षाचा तरुण संशयितपणे चक्रा मारताना आढळला. दिंडीच्या सामानाचा जो मोठा ट्रक उभा होता तिथं जेव्हा एक वारकरी महिला चपातीचं पीठ घेण्यासाठी गेली तेव्हा एक विचित्र माणूस ट्रकच्या अगदी जवळ उभा राहून डोकावताना दिसला. त्या महिलेला धक्का बसला. तिनं विचारलं, कोण आहेस रे तू बाबा? तू इथं स्वयंपाकांच्या जागेत काय शोधतोयस? तेव्हा तो तरुण काहीच बोलला नाही. त्यानं फक्त मान खाली घातली आणि घाईघाईनं तो तिथून निघून गेला. महिलेला वाटलं गर्दीतला आला असेल कुणी म्हणून तिनं पीठ घेऊन तंबूत प्रवेश केला. पण अवघ्या 15 मिनिटांनी दुसऱ्या बाजूला जिथं भाजी चिरण्याचं काम चालू होतं तिथं हा माणूस रेंगाळताना दिसला. आता या माणसावर संशय वाढू लागला होता. पण कुणाला माहिती नव्हतं की पुढे जेवायला बसल्यावर असं काहीतरी होणार होतं की 2000 वारकऱ्यांचा जागीच तिथं हे होणार होतं खरं. परंतु हा माणूस ठिकठिकाणी दिसत होता. महिलेला संशय येत होता पण तिच्या संशयावर कोणी फारसं लक्ष देत नव्हतं.
आता भाजी कट करत असताना 2 ते 3 ज्येष्ठ वारकरी भजन करत होते. प्रसादासाठी आणलेला एका मोठ्या साहित्याच्या गोणीजवळ तो तरुण हळूच तिथं आला. तिथं उभा राहून आत डोकावू लागला. भाजी चिरणाऱ्या एका धारदार विळीवर काम करणाऱ्या वारकऱ्याचं लक्ष त्याच्याकडे गेलं असता महिलेला संशय आला. तर आता त्यातल्या त्यात आणखी एका वारकऱ्याला त्याच्यावर संशय आला होता. त्या वारकऱ्यानं हातातली विळी बाजूला ठेवली आणि खणखणीत विचारलं, "अरे माऊली, मघापासून पाहतोय मी तुला, कधी ट्रक पाशी जातोयस, कधी भाजीपाशी येतोयस. भूक लागली असेल तर पंक्तीची वेळ होऊ दे, तुला ताट वाढतो, पण असं लपून छपून का फिरतोयस?" तो तरुण अत्यंत घाबरलेला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रचंड अस्वस्थता होती. तो काही बोलणार तेवढ्यात बाजूला मोठ्या शेगडीवर उकळणाऱ्या भाजीच्या भल्या मोठ्या पातेल्याकडे त्याची नजर गेली. तो तिथं काही पावलं पुढे टाकणार तेवढ्यात स्वयंपाकाचे मुख्य आचारी तिथं आले आणि त्यांनी त्याला हटकले. तो तरुण पुन्हा एकदा काही न बोलता तिथून बाजूला सरकला. हा एक प्रकारचा मोठा प्रसंग होता. तो तरुण काय करत होता त्या तरुणाला सगळ्यांनी विचारलं, पण तो काही सांगत नव्हता. तो लपून छपून नेमकं काय करत होता याची कल्पना कुणाला नव्हती. सगळी कल्पना जेवायला बसल्यावर येणार होती आणि जेवायला बसल्यावर जे घडणार होतं त्याचा विचार कुणी केला नव्हता. सगळा थरार उघड्या डोळ्यांनी लोक पाहणार होती. कुणी काहीच करू शकत नव्हते. 2000 वारकरी जागीच त्यांचा विषय ताटावरच होणार होता. आता जवळपास हळूहळू अंधार पडायला लागला होता. 2000 वारकऱ्यांचा स्वयंपाक आता अंतिम टप्प्यात आला होता. थोड्याफार चपात्या लाटण्याचं काम महिलांनी अत्यंत वेगानं सुरू केलं होतं. इकडे भाजीचं पातेलं, मोठं पातेलं त्या ठिकाणी पूर्णतः उकळी फुटत आलं होतं. मोठ्या पातेल्यामध्ये शेकडो लोकांची सुगंधी पनीरची भाजी रटरटून उकळत होती. खरं तर पनीर त्या ठिकाणी यावेळेस करण्याचं नियोजन मोठ्या आचार्यांनी घेतलं होतं आणि त्यामुळे सगळं झालं होतं. चपात्याचे ढीग होत होते. जवळपास 4 ते 5,000 चपात्या आतापर्यंत लाटल्या गेल्या होत्या आणि त्या गरम राहाव्या म्हणून एकावर एक ठेवल्या होत्या आणि त्याच्यावर एक मोठं साधारणपणे झाकण देखील ठेवलं गेलं होतं. वारकरी आता आपल्या पत्रावळ्या घेऊन मुक्कामाच्या मैदानावर पंक्तीमध्ये शिस्तीमध्ये बसू लागले होते. स्वयंसेवक हातामध्ये मोठ्या बादल्या घेऊन येत त्यात भाजी गरम करून पंक्तीकडे नेण्याची तयारी करत होते. तंबूचा जो महाप्रसादाचा जो सुवास होता तो सुटला होता. दिंडी प्रमुखांनी माऊलींचा जयघोष केला. वाढायचं काम अधिकृतपणे सुरू झालं. पत्रावळ्या, मीठ, चपाती, भात ठेवण्यात आलं. आता फक्त गरम भाजी वाढणं बाकी होतं. 2 दिवसांपूर्वी जेजुरीच्या घटनेमुळे वातावरण भीतीचं होतं, पण तेवढ्यात झालं असं की कोणी त्याची कल्पना केली नव्हती. प्रत्येक जण आता भाजी कधी येईल याचं वाट पाहत होता. पण त्याच वेळी ते रहस्यमय तरुण स्वयंपाकाच्या त्या गरम भाजीच्या 500 लिटरच्या भल्या मोठ्या पातेल्यापाशी पुन्हा एकदा प्रकट झाला. त्या तरुणानं पाहिलं, आता बादल्यामध्ये भाजी भरली जाते. अवघ्या काही सेकंदात ही भाजी 2000 वारकऱ्यांच्या पत्रावळीवर पडणार आणि ते खाणार. तो अत्यंत भयानक वेगानं धावत आला. स्वयंसेवक ओरडले, "मागे हो, भासशील." पण कोणाचंही काही ऐकण्यापूर्वी त्या तरुणानं आपल्या संपूर्ण शरीराची ताकद लावून त्या गरम भाजीचं भलं मोठं पातेलच थेट जमिनीवर खाली पाडून दिलं. धपकन असा आवाज झाला. शेकडो लोकांची भाजी एका सेकंदात जमिनीवर चिखलासारखी पसरली. हे दृश्य पाहून स्वयंसेवक आणि दिंडी प्रमुखांना राग अनावर झाला. ते त्याच्याकडे धावून गेले. "अरे मूर्खा, 2000 वारकऱ्यांचं अन्न खाली पाडलंस, काय बुद्धी भ्रष्ट झाली आहे का तुझी?" पण तो तोवरून थांबला आणि तो पळत सुटला. मैदानावर जेवायला बसणाऱ्या 2000 वारकऱ्यांच्या पंक्तीत जाऊन ओरडला, "थांबा थांबा माऊली, पत्रावळीवरचं अन्न खाऊ नका. जे जेवण वाढलं ते तोंडात टाकू नका, थांबा." संपूर्ण मुक्कामामध्ये खळबळ उडाली. त्या तरुणाला सगळ्यांनी शांत केलं. त्या अवस्थेत त्याला विचारलं, "तू का जेवण पाडलंस?" त्यावेळी तो म्हणाला, "माऊली, मला माफ करा. मी कोणता घातपात करायला आलो नव्हतो. तुमच्या भाजीसाठी तुम्ही शेकडो किलो पनीर जे आणलं होतं ते पनीर चांगलं नव्हतं. ते मिश्रित पनीर होतं किंवा त्या पनीरमध्ये मिळावट मिळालेली होती. खराब प्रतीचं पनीर होतं. तुम्ही ज्या दुकानातून घेतलं मी त्याच दुकानात कामाला होतो. मला ते माहीत होतं म्हणून मी धावत पळत इथपर्यंत आलो. पण मला कसं सांगावं, मला भीती वाटत होती. त्यामुळे मी अक्षरशः शेवटी धाडस केलं आणि सांगितलं." खरं तर त्या तरुणाचं प्रामाणिक आणि धाडसी सत्य ऐकून सगळ्यांचे डोळे भरून आले. तात्काळ जमिनीवर सांडलेल्या पनीरची आता चौकशी करण्याची त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर भगवंत नेमकं कोणत्या रूपात येईल कधीच सांगता येत नाही. तर या तरुणाविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पांडुरंगाचे तुम्ही खरंच भक्त असाल तर रामकृष्ण हरी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका.